कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काही अशा गोष्टी असतात की त्यातून बरंच काही गवसत जातं। ही नाती कदाचित भेटायची होती म्हणूनच महामिनिस्टर आणि मूळ पुण्याचे नसल्यामुळे आम्हाला गरज होती की कुणीतरी आपल्या समवयीन आणि वैचारिक सुद्धा इव्हन पॅन्डेमिकचा जो काळ गेला होता त्यावेळेस आम्हाला ही उणीव फार भासली होती की कोणीतरी असावं आपल्या जवळचं। तर मला ते स्पेशली या मैत्रिणींमुळे खूप कंप्लीट झालं, माहेरच मिळालं तुम्हाला। या 6 जणींमध्ये अबोला झाला कधी? माझा आणि दीपालीचं झालं कधी कधी की महामिनिस्टरला आम्ही 5 होतो आणि ती माझी शेजारी आहे। मग मी गेले, तिला सांगितलं नाही, तिला त्याचा राग आला। प्रत्येकाला सगळे मला बोलवते कुठेही जाताना, त्यावेळेला का सांगितली नाही तिने मला। पण मला हा प्रश्न पडलाय का नाही सांगितलं? काय डाव काय होता तुमचा सांगण्याचा? कदाचित पैठणी असं नाही, माझंच फिक्स नव्हतं। मग मिस्टरांनी त्या दिवशी सुट्टी काढली मुलांसाठी की मी त्यांना सांभाळतो, मी तुला सोडतो। मग माझं अचानक वेळेवर ठरलं जायचं। पण त्यांना सांगितलं असतं त्यांच्या मिस्टरांनी पण सुट्टी घेतली। तिचे मिस्टर इथे नसतात, बँगलोरला आहेत ते जॉब। मग परत बोलायला आली, मी म्हटलं मी आता बोलत नाही तुझ्याशी, तू असं केलंच माझं। मग लगेच क्रांतीच्या मुलीचा वाढदिवस होता, मग तिला म्हटलं अगं तिला पण इन्व्हाइट कर। मग तिला पण इन्व्हाइट करून तेव्हापासून आमची आणि मग असं आम्हाला वाटलंच नाही की आम्ही हिच्यात मग त्यामुळे तिने मला ह्याच्यात चान्स दिला की तुला सांगितलं बोलवलं नसतं तर माझं काही दरवाजे बंद। मला तुम्हाला विचारायचंय, खरंच विचारतो की हाच भाग आज तुम्ही बघितला असता टीव्हीत, तर मी अजून परत बोलले राग आला असता। आणि आज मुलीचा वाढदिवस असल्यामुळे तिचे मिस्टर कालच आले। रात्री तिला म्हटलं अगं आपल्याला जायचंय, कालच आले ते। मग काय म्हणाले ते? रात्री जस्ट कॉल आले, जेवण म्हणजे चाललेलं आमचं। मग ते बोलले की माझ्या मैत्रिणीचा कॉल आहे, तर मग ते बोलली महामिनिस्टर उद्या ह्याचा कार्यक्रम आहे, तू येशील का? मी जस्ट विचार म्हटलं आनंद तर होते बाबा, जायचं आपल्याला काय तर चान्स भेटलाय। हे बोलले काय झालं? मी म्हटलं माझ्या तिचा फोन आलता की तू येशील का उद्या? तर म्हणे तुझी मैत्रिणी एक दिवस पण मला सोडत नाही तुझ्यासोबत, माझ्यासोबत की सारखे सोबत असतं तुम्ही, एक दिवस तिला सोडायला म्हणे जा जा ठीक आहे चांगला कार्यक्रम। हा चान्स परत तू त्यावेळी किती चिडली होती माझी, हा चान्स दिलाय परत मिळणार नाही। ते म्हटले भाऊजी येतील परत। तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? माझ्या लग्नाला 18 वर्ष। 18 वर्ष। तुमच्या लग्नाला? माझ्या लग्नाला 19 वर्ष झाली। तुमचं? माझ्या लग्नाला 8 वर्ष झाली। तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? माझ्या लग्नाला 7 वर्ष झाले आणि आम्ही तिघच असतो घरामध्ये, माझे मिस्टर, माझी 3 वर्षाची मुलगी। मिस्टर कसे आहेत स्वभावाने? स्वभावाला छान आहे। छान आहे? हो, सपोर्ट। तुमच्या दोघांमध्ये कोणाचा स्वभाव प्रॉब्लेम? सेम आहे तसं काही, म्हणजे दोघेही छान आहे मला तरी वाटतं। आणि भाऊजी तिचे मिस्टर आणि प्रियंका हे दोघं क्लासमेट आहेत। हो का? आणि हे महामिनिस्टरला गेल्यानंतर मी इथे आले होते, माझ्या मिस्टरांनी मला सकाळी ड्रॉप केलं। त्याच्यानंतर मला रितेश नाव आहे त्यांचं, रितेश दिसले। मी बोलले रितेश आलेला आहे नक्की त्याच्यासाठी पैठणी घालायला आलेला नसेल, बायको असणारच आहे। मग मी त्याला बोलले, म्हटलं अरे क्रांती कुठे? योगायोगाने क्रांती माझ्याजवळ, म्हणजे आम्ही तिथं मॅचअप झालो। आम्ही कोरोना नंतर क्रांतीला म्हणजे तिथं भेटलो आणि तिथून भेटल्यावर मग आम्ही सगळ्यांची ओळख झाली। अरे वा। तुमच्या ग्रुपमध्ये कोणी स्वभाव बदलण्याची गरज आहे? असं तर कोणी नाही, पण असं नाही, पण तसं मला वाटतं आम्हाला सारखी ओरडत असते, चिडत असते की असं करायचं नाही, म्हणजे मार्गदर्शन टीचर आहे ना, तर ते मुलांवर जसं हे करते तसं आमच्यावर करायला बघते। आणि मी तिचं नाव घेणार होती की ती फार अबोल आहे, काय असेल ते बोलायचं ना, ते उगाच आपल्या मनामध्ये बोलते तर असं अशी ती। पण ती म्हणते मी घरात खूप बोलते, तुम्हाला नाही माहिती। माझं ट्रिप वगैरे आहे, आम्ही दिंडोरीला जाण्याचा प्लॅन करतोय, वणी दिंडोरी असं त्र्यंबकेश्वर। किती दिवसाचं आहे टूर? एकच रात्र, म्हणजे पुण्याहून सकाळी निघायचं, दुसऱ्या दिवशी। मिस्टर खुश असतील तुम्ही जाता? खुश नाही, त्यांचा सपोर्ट असल्याशिवाय आम्ही नाही करणार। आजही आमच्या मुलांना सांभाळायला आमचे मिस्टरच घरी आहे, म्हणजे त्यांचे सपोर्ट शिवाय। मी जेव्हा महामिनिस्टरला आले तेव्हा माझी मुलगी फक्त 1.5 वर्षाची होती, तेव्हा माझ्या मिस्टरांनी सुट्टी घेऊन तिला सांभाळलं होतं। आणि सासू सासरे वगैरे कोणी नाही, फक्त आम्ही तिघच असतो घरात, ते गावी असतात। मग आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागता?
असतं तर कोणाकडे क्षमाने मागणार. नाही का? आई वडिलांचीच मागेल. तुम्ही मी आई वडील सासू सासरे. का हो? कारण कसं असतं काही वेळेला स्पष्ट स्वभावचं पण काही वेळेस बोललं जातं, तर त्याचा नंतर जरा हे वाटतं की आपण हे बोललं नाही पाहिजे. मी मिस्टरांची, आईवडिलांची आणि सासू सासऱ्यांची कुठे काहीतरी कमतरता असतातच प्रत्येकामध्ये आणि ते मला सगळे सांभाळून घेतात. याच्यातच पूर्णत्व आलंय मला. त्याच्यामुळे कुठे काही माझ्यापासून दुखावलं गेलं असेल कोणी तर मी त्यांची क्षमा मागते. मीही माझ्या फॅमिली मेंबर्सची मागते आणि यांची मागते, कारण की माझा स्वभाव फार विनोदी आहे. फार मी त्यांना खिचते, फार तेही माझे खिचतात. काही माझ्याकडनं चुकलं असेल तर खरंच मी तुमची सगळ्यांची क्षमा मागते. मी पण माझ्या मिस्टरांची आणि सासूबाईची. का? मिस्टरांची सासूचं मागायला थोडं तर हवी. होतं, सासू आणि सुनेचं थोडं तर होतंच, पण त्यात म्हणजे मी काय बोलली असेल चुकून किंवा काय होतं 100%. नाही, जास्त काही बोलले असेल तर त्याबद्दल मी क्षमा मागते नेहमी. तुम्ही? मी माझ्याकडून ज्यांना नकळत दुखावलं गेलं असेल तर त्यांची मी आज क्षमा मागते. कळत न कळत काही बोलल्या गेल्या असेल चुकून तर मी त्यांची सगळ्यांची पण तुमचा पुरणपोळीचा काय किस्सा आहे? कोणाचा आहे? आता जे गुरुवार मार्गशीर्षाचा शेवटचा होता, उद्यापन होतं, या मुलींना मी आदल्या दिवशी सगळं सांगून ठेवलं होतं की मी असं असं करतीये आणि या. एकतर म्हणजे मी नावाची सुगरण, कारण मला किचन माझ्यासाठी फार थोडं दूरच आहे अजूनही, कारण फार कंटाळा आहे मला स्वयंपाकाचा. बट त्यातल्या त्यात हे मार्गशीर्षासाठी आपण पुरणच नैवेद्य करतो आणि मग मी ती रेसिपी सगळं व्यवस्थित करून ठेवलं. माझ्या दृष्टीने सगळं छान झालेलं होतं. पण जेव्हा या आल्या आणि आता पुरण इतकं पातळ झालं होतं इतकं की सैल पोळीच झालं लाटता होतं, येईल. त्याला काहीच करता येत नव्हतं. पोळीच लाटता येईल. मग नुसतं वाटीतनं पुरण खाल्लं की काय? आम्हाला हेच वाटलं होतं. आम्ही 6 जणींनी 5 एक एक पोळी करून बघितली. त्या पोळीमध्ये पुरण कुठे, कणिक कुठे, काहीच जमत नव्हतं. नव्हतं. कारण प्रचंड पातळ झालं ते होतं. काय झालं, तेवढ्यात कथकच्या 4 स्टेप्स था 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 गडबडच झाली ती. पण त्या पण मग त्याला काय करायचं, नैवेद्य लावायचं आहे. बरं, प्रचंड भूक लागलेली, उपवास आहे आणि पूर्णाचं ताट म्हटलं म्हणजे कोणीच थांबायला तयार नव्हतं. मी ट्रिक लावली की त्याला थोड्या वेळ फ्रीजरमध्ये ठेवलं, कापडमध्ये बांधलं, फ्रीजरमध्ये ठेवलं. थोडासा ते घट्ट झाला, गप्पांमध्ये रंगलो, त्यांना सांगितलं थोडं थांबावं, होईल ते. मग परत कणिक मळली, त्याच्यात ते जसं जमत असेल तसं ते पोळ्या बाकीच्या 5 केल्या आणि आम्ही एकमेकांना भरवलं. एन्जॉय केलं. म्हणजे तो सगळ्यात सुपर किस्सा की सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे की गीतांजली आता कधीच पुरणपोळी करणारच नाही. पण बघा ना, तुमच्या ग्रुप सारखं झालं ना. सुरुवातीला ती ओळख पातळ होती, तुमची आता मैत्री घट्ट झाली, त्यामध्ये आनंदाचं पुरण तुम्ही भरलेलं आहे. त्यामुळे आता पुरणपोळी तुमच्या ग्रुपचं नाव आज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.